हाय एव्हरीवन, चला आज आपण मेकअप बघणार आहे बेसिकमध्ये. बेसिक मेकअप मी फर्स्ट टाइमच मेकअप करणार आहे आणि दाखवणार पण आहे मी कसं करते. हे बघा, क्लीन करून आली आहे मी फेस आणि हे नॉर्मल स्किन आहे माझी. आता निव्याचं मॉइश्चरायझर लावते मी पूर्ण चांगलं मॉइश्चरायझर लावून घेते पूर्ण स्किनला. तुमच्याकडे कोणतं मॉइश्चरायझर असेल ते तुम्ही लावू शकता. माझ्याकडे हे अवेलेबल होतं तर मी हे लावलं. चला आता मी मानेला पण लावून घेते थोडंसं. आता मी पुढची स्टेप आहे माझा पुढची स्टेप आहे ते थोडंसं मी घेते फाउंडेशन हातावरती आणि हे मी हातानेच ब्लेंड करणार आहे. म्हणजे हातानेच लावणार आहे. असे ड्रॉप लावून घेते. पूर्ण असं सगळीकडे ड्रॉप लावून घेते आणि हातानेच ब्लेंड करणार आहे मी. ब्लेंडर आहे माझ्याकडे, खरं तर मी हातानेच करते. असं असायला पाहिजे असं नाही आहे. बेसिक मेकअपमध्ये तुमच्याकडे काय अवेलेबल त्यानुसार तुम्ही करू शकता. तुम्ही हाताने पण ब्लेंड करू शकता. हळूहळू नीट व्यवस्थित चांगलं करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित चांगलं ब्लेंड करून घेते. हे बघा, पूर्ण मस्त ब्लेंड करून घेतलं. पहिल्याच्या आणि आताच्या स्किनमध्ये डिफरन्स वाटतंय बघा. हे बघा, चेंजेस वाटतंय. तर मी थोडंसं मानाला पण लावून घेते फाउंडेशन. हे बघा, मानाला पण आपले मान पण काय दिसते ना, दोन्ही सेम दिसण्यासाठी आपण मानाला पण मस्त आहे की ब्लेंडरने मी आता लावते. ते पूर्ण ब्लेंड करून घेते मस्तपैकी. तुम्ही ब्लेंड करून घ्या. आणि कानाला पण, म्हणजे एकसारखं आपलं पूर्ण स्किन दिसेल. तर आता मी पुढची स्टेप सांगते. कन्सिलर आहे माझ्याकडे. तर मी कन्सिलरचं यूज करते. हे डोळ्यांच्या खाली काळे डाग आहेत त्यात लपवण्यासाठी मी लावून घेतलं असं. आणि ह्याने आता मी ब्लेंड करून घेते छोटं असं. तुम्ही हाताने पण करू शकता. तुमच्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही असं ब्लेंडरचा यूज करू शकता. आहे तर मी यूज करून घेतला. नसेल तर तुम्ही हातानेच ब्लेंड करून घ्या. टॅप करा, ते ऑटोमॅटिक तिथेच हे होऊन जाईल. हे बघा, मी सगळं असं करून घेतलं. बघा, दाखवते. डोळ्यांच्या बाजूला पण करून घेतले. पूर्ण स्किन आपली एकसारखी दिसायला पाहिजे. तर मी लूज पावडर यूज करते. मला ते बरं वाटतं म्हणून मी यूज करते. आणि लूज पावडर मी ह्यापासून आता मी मस्तपैकी असं टॅप करून लावून घेणार आहे. हा बेसिक मेकअप आहे. म्हणजे तुमच्या घरी काय अवेलेबल प्रोडक्ट असतील मेकअपचे त्याने तुम्ही बेसिक मेकअप ट्राय करू शकता घरी.
मी पण हे फर्स्ट टाइमच करते ट्राय. बघा कसं झालं आहे आणि नक्की सांगा पुढे काय होईल ते. कसं मी पूर्ण टॅप करून घेतलं, म्हणजे मी पण शेकत आहे समजा असं वाटलं असतं. तर म्हणलं ट्राय करूया आणि दाखवूया आपण पण की काही प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यानुसार आपण बेसिक मेकअप तर घरी करू शकतो, ट्राय करू शकतो. आणि पूर्ण मी मानेला पण लूज पावडर लावून घेते, कारण की आपली मान पण सेम, चेहरा आणि मान पूर्ण सेम दिसण्यासाठी. नाही तर मान काळी दिसणार आणि चेहरा गोरा दिसणार असं नाही व्हायला पाहिजे, दोन्ही सेम असायला पाहिजे. त्यामुळे हे बघा. तर आता हे माझ्याकडे ब्रश आहे आयब्रो नीट करण्यासाठी, सेट करण्यासाठी. तर मी असं सेट करून घेते. मी डायरेक्ट कॅमेरामध्ये बघते, मी आरशात नाही बघत, कॅमेरामध्ये बघूनच हे सेट करते मी. आता मी काजळ पेन्सिल घेतली एक, त्याने थोडंसं मी सेट करते आयब्रो माझ्या. हे बघा दोन्ही सेट करून घेते. बघितलं डिफरन्स दिसतो याच्यामध्ये आणि त्यामध्ये. तर हे पण सेट करून घेते. मी असं सेट करून घेतलं. आय शॅडो आणि हे आहे माझ्याकडे एक सेट अवेलेबल घरी. तर आय पॅलेटचा तर मी यूज करते थोडासा, आणि बेसिक करणार जास्त हे नाही करणार. त्यातलं मी पिंकवाला शेड यूज करते लाईटमध्ये, एकदम बेसिक लाईटवाला शेड घेतला आय शेड. ते मी डोळ्यांवरती लावते, ब्लेंड करून घेते. दुसरा पण डोळ्याला लावून घेतला. हे बघा मी हाताचाच यूज केला, ब्रश आहे तरी हाताने मस्त बसेल म्हणून तर हाताने यूज केला. आणि इथे मी ड्रॉप लावते, म्हणजे आपले गाल असे पिंकिस्ट दिसण्यासाठी असं लावलं. चेंजेस वाटतात बघा लावल्यानंतर. हे माझं बेसिक मेकअप आहे, त्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे, सिंपल आहे. हे असं मी पूर्ण लावून घेतलं. चला आता पुढे स्टेप बघू. नेक्स्ट आहे काजळ पेन्सिल. माझे ही दुसरी काजळ पेन्सिल आहे, दोन आहेत, एक आयब्रोसाठी ठेवली आणि एक डोळ्यांसाठी लावण्यासाठी. तर आता मी डायरेक्ट कॅमेरामध्ये बघूनच लावते, आरसा बघत नाही आहे, डायरेक्ट कॅमेरामध्ये बघूनच मी हे लावते काजळ. हे बघा ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये किती चेंजेस लावतात. नुसतं थोडेसे तरी काजळ आले तरी आपला चेहरा उठून दिसतो आणि खूप छान दिसतं. तुम्ही डेली यूज करू शकता काजळ. हे बघा किती छान वाटतं आणि डिफरन्स वाटतंय, काही ते चेंजेस वाटतात. हे बघा तुम्ही असं दाखवा. असं आहे माझा बेसिक मेकअप. त्याच्यामध्ये आता पण पुढची स्टेप बघू. हे असं, हे माझ्याकडे एक लिपस्टिक आहे, दिसताना पिंक आहे, खरं लावल्यानंतर
अजून कलर डार्क होते ते. लिप बाम सारखी आहे. बेसिक मेकअप आहे म्हणून सिम्पलच हे केलं तरी चेंजेस हो का. पहिल्याच्या आणि आताच्या ह्याच्यामध्ये चेंजेस वाटतात तर मी टिकली लावून घेतलं. हे बघ सिंपल बेसिक मेकअप. बेसिक मेकअप केलं.